जेव्हा लहान मुले किंवा मोठी माणसं कडधान्य खायला नको म्हणतात त्यावेळी हा पदार्थ त्यांच्यासाठी आहे। अगदी पौष्टिक आणि स्वादिष्ट हा पदार्थ आपल्याला कडधान्यापासून बनवायचा आहे आणि एकदम तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनसाठी बनवू शकता। बघा इथे मी आणि त्यांना समजणार पण नाही हा कशापासून बनलेला आहे। इथे घेतलेले आहेत मूग घेतलेले आहेत, मी हरभरा घेतलेले आहेत, हे आपल्याला भिजू घालून घ्यायचे आहेत आणि थोडेसे वाटाणे। तर तिथे मी लगेच लसण टाकणार आहे, लसण, मिरची, थोडीशी जिरे आणि हे आपल्याला बारीक पेस्ट बनवून घ्यायची। थोडंसं पाणी टाकायचं आणि त्याची बारीक पेस्ट बनवायची। थोडंसं जाडसर असलं तरी जमेल, पण त्यांना मुलांना समजलं नाही पाहिजे। तर बघा इथे लगेच थोडीशी मी ज्वारीचं पीठ, 2 चमचे ज्वारीचं पीठ टाकायचं आहे आणि 1 चमचा बाजरीचं पीठ। आणि पौष्टिक पदार्थ बनवायला बघा खूप छान आणि पाहिजे त्या भाज्या वापरू शकता आपण। आणि पीठ हे पण सकाळी नाश्त्यासाठी ते अतिशय पौष्टिक आहे। इथे थोडीशी हळद, तिखट आणि धनजिरे पूड आणि मीठ टाकलेलं आहे। कांदा, बारीक चिरलेला कांदा, आवडीप्रमाणे भाज्या टाकू शकता तुम्ही याच्यामध्ये। थोडीशी बारीक चिरलेली मेथी आणि कोथिंबीर, हे थोडंसं मिक्स करून घ्यायचं। आपल्याला पाहिजे त्याप्रमाणे पाणी टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बघा असं थिकनेस करायचा आणि थोडंसं हलक्या हाताने आपल्याला टाकायचे। इथं तेल टाकलेलं आहे तव्यावरती मी, आणि तीळ आपल्या थालीपीठाची किंवा मना थेपल्याची चव दुप्पट करण्यासाठी हे तीळ वापरतात आणि खूप छान चविष्ट लागतात। इथे हलक्या हाताने आपल्याला याला हाताने पसरवून घ्यायचं आहे आणि वाफवण्यासाठी ठेवायचं। बघा हलक्या हाताने पसरवून घेऊन वाफवण्यासाठी ठेवायचं। ज्यावेळेस लहान मुलं खरंच काही भाज्या खात नाहीत किंवा त्यांना चावण्याचा किंवा गिळण्याचा पण कंटाळा असतो ना, हा पदार्थ त्यांच्यासाठी बघा टिफिनला बनवा, नक्की हा टिफिन संपवून येतील। अतिशय एका साईडने आपल्याला कुरकुरीत भाजून घ्यायचा आहे। तर भाजला की लगेच थोडंसं 1 ते 2 चमचे तेल टाकून आपल्याला परत दुसऱ्या साईडने छान खमंग भाजून घ्यायचा आहे। बघा आपलं लगेच आपला थालीपीठ म्हणा किंवा थेपले म्हणा हा तयार होता। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना, नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला लहान असो